सोलापूर शहरात बेकायदा जमाव जमवून सार्वजनिक रस्त्यावर डीजे लावून धिंगाणा करणाऱ्या 7 जणांना पोलिसांनी चांगला चिसका दाखवला आहे। महिला पोलीस अंमलदाराशी अश्लील वर्तन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत हुज्जत घातल्याप्रकरणी त्यांच्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांची अरेरावी करणाऱ्या त्या सर्वांनाच पोलिसांनी चांगला चिसका दाखवला। त्यानंतर त्यांनी माफी मागितली। पोलिसांनी त्या सर्वांना नोटीस बजावून सोडले आहे। एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरबी मार्ट जवळ प्रसन्ना मनोहर कांबळे वय 50, आशिष दिलीप उपरे वय 40, सौरभ कमलेश कांबळे वय 42, विवेक विजयकुमार पिसे वय 39, आनंद रघुराज उपरे वय 38, कुणाल कमलेश कांबळे वय 52, शैलेश शरद कुमार एकबोटे वय 21 हे डीजे लावून नाचत होते। 8 मार्च रोजी महिला पोलिसांना हा प्रकार दिसला। त्यांनी डीजे बंद करा, सार्वजनिक रस्त्यावर असे कृत्य करता येणार नाही असे समजावून सांगितले। तरी पण त्या सर्वांनी महिला पोलिसाशी अश्लील वर्तन केले। त्या डीजेचा एम्प्लिफायर काढून घेण्यात आला। त्यावेळी त्यांनी जास्तच धिंगाणा घातला। पोलिसांनी त्या सर्वांना पोलीस ठाण्यात आणले। त्यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यात देखील गोंधळ घातला। पोलिसांनी त्यांना चांगली समज दिली व त्यानंतर सर्वांनी माफी मागितली। वैद्यकीय तपासणीत बरेच जण नशेत असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले। अशा गुन्ह्यात 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संशयित आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आले। या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव हे करीत आहेत।